आकाशवाणी मंगळूरू कोंकणी कार्यक्रम. नमस्कारो श्रोत्र बांधवांनो, आयच्या कोंकणी कार्यक्रमांतू बंटवाळाचे बस्ती सदाशिव शणी हंगेल संघात एक गडी उलोव्या. उलाप चलायसून दिता स्नेहा विनोद पै. नमस्कारो श्रोत्र बांधवांनो, आकाशवाणी मंगळूरू केंद्राचे कोंकणी कार्यक्रम एक घडी उलोव्या. आमगेले कोंकणी कार्यक्रमांतू आमगेलो टसची एक विशेष व्यक्तित्व म्हणून शिल्पकले ಮೂಲಕ ತಂಗಿಲೆ ಜಲಲೆ ವಿಶಿಷ್ಟ ಛಾಪು ಗೆತ್ತಿಲ್ ತಸಲ ಖ್ಯಾತ ಶಿಲ್ಪಿ ಬಸ್ತಿ ಸದಾಶಿವ ಶಣೆ. 1973 ಬಂಟ್ವಾಳಂತೂ ಜನ್ಮಲೆಲ್ಲ ಸದಾಶಿವ ಮಾಮ್ ಹಂಗೆಲ್ಲ ಬಾಲ್ಯದಕ್ಕೂ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷ ಆಸಕ್ತಿ ಒಡ್ಡೋನ್ घेऊन ಕರ್ನಾಟಕ ಕಲಾಕ್ಷೇತ್ರ ಅಂತೂ 4 ದಶಕದಕ್ಕೂ ಸೇವ್ ಕರ್ತಾಚಿ ಶಿಲ್ಪಕಲೆ, ದೇವಲ್ ಮೂರ್ತಿ ನಿರ್ಮಾಣ, ಪಾರಂಪರಿಕ ಕಲಾ ಸಂರಕ್ಷಣೆ, ಯುವ ಕಲಾವಿದ ತನಕ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ದಿತ್ತಾಚಿ ವಿಶಿಷ್ಟ ಕೊಡುಗೆ ದಿತ್ತಾಸಚೆ. आमगेल भारतंतू मात्र नाही, विदेशांतवे तंगेल कलाकृती मुखेन जनाला भारी मोग घेताची अनेक प्रशस्ती गौरवाक हन्नी बाजन जल्ललसा. शिल्पकलेचे सूक्ष्मते, आध्यात्म, सृजनशीलतेक एक चंद संगमु तंगेल कलेंतू बिंबिसुनु आजी सक्कड जनाला मोगु घेतील तसल्या अप्रतिम प्रतिमाकारू बस्ती सदाशिव माम तुमका परिचय करूक मस्त खुशी पावता. बस्ती सदाशिव माम आकाशवाणी मंगळूरू केंद्राचे कोंकणी कार्यक्रमाक आत्मीय स्वागत तुमका. प्रथम जावनु शिल्पकले म्हळ्यारी आमका गोतसलावरी मस्त उणी जनान ह्या क्षेत्रा ಬಗ್ಗೆ ಆಸಕ್ತಿ घेवचे म्हूण आम्ही लेखताची. तशेंचताना ह्या क्षेत्रांतू परफेक्शन म्हणचुवे मस्त जावका जलल तसल विचारू त्या एक होणेगारीक घेऊन काम कोरका जाता. तशेंचताना एक शिल्पकले म्हळ्यारी हाजी एक विशेषत कसं नाही म्हूण आमगेले ऐकुप्यांक सांगितवा. ಶಿಲ್ಪಕಲೆ म्हळ्यारी कले ಅಂತೂ एक 64 ವಿಧ ಕಲೆ ಸಚ್ಚಿ. त्या 64 विधा कलेंतू संगीत, नाट्य तशेची शिल्पकले एक. शिल्पकलेंतूची विंगड नमने विधान आसात. फातरान केल्यारी आनी रुक्कान, मेटल, माती, सिमेंट तशी विंगड विध एक 4-5 विध अंत आमी हें करता. आतां नवीन जावन मॉडर्न आर्ट म्हणून नव्य कले म्हणून म्हणटाचे आमी. तशी हे अंतू फिल्डांत एक 5-6 भागांतू काम करतले आत्त आसाची. शिल्पकलेंतूची इतले विभिन्न क्षेत्र आसा. तेंचे ಕೆಲವು ಜನ ಖಾಲಿ फातरांत मात्र आसताची, ಕೆಲವು ಜನ रुक्कांत मात्र आसताची, ಕೆಲವು ಜನ मेटल मात्र आसताची. बट ಕೆಲವು जन कशें म्हणून प्रत्येक फिल्डांतू साधन केलेले आसाची. आतां एक्चुअली हांव जाल्यार 5 क्षेत्रांत हांव काम करता. इथे म्हळ्यार सुरेख हांव फस्ट चॉयस केलेलें कशें म्हळ्यार माती म्हळ्यार म्हगेल्या अन्नान आमगेलें वंश पारंपर्य जावन काम करून येयलें मातीन तुकून. प्लस म्हगेलो हांव ಸ್ವಲ್ಪ रुक्काचें पुरो काम करतलो. तशी म्हगेले ह्या फिल्डांत हांव शिले, रोकू, माती, मेटल आनी सिमेंट ह्या 5 विधांत हांव काम करता सद्याक. तशें आमगेले सदाशिव मामाक शिल्पकले विशयारी आसक्ती वड्डोन घेवच्याक बाल्यादकून घराचें एक वातावरण बिनी प्रेरेपण जल्लस की. पळय इथे म्हळ्यार म्हगेलें मंथन सांगिल्लें म्हणके आनी आमगेलें एक म्हगेलो हांव फस्ट काम करतना आमगेले बंटवाळांतू ओल्ड एजड रामाचार्य म्हणून एक मास्टर आशिल्लो. ताणें सांगिल्ले प्रकार सादारण 3 जनान केलेलें काम ताणें पळयलां म्हणून तो केन्नाय म्हणटलो आमगेल्याक. कशें म्हणून म्हळ्यार तुगेलो अण्णान, तुगेलो आज्जान, तूं ह्या 3 जनान केल्लें हांव काम केल्लें हांव पळयलां. म्हण आतां प्रेझेंट पळयतना कशें म्हळ्यार 3 माती दोकून आमगेलें काम करता अशें म्हणून दिसता आशिल्लें. ताज्याक फुडें म्हगेलो मात म्हणटलो कशें म्हळ्यार एक 6-7 माती दोकून आमी हें मातये काम करून येयलीची. ताजे नंतर म्हगेलो अण्णान तेंचे रुक्काचें पुरो ಸ್ವಲ್ಪ काम आनी सूर केल्लें म्हणून हें येता. ताजे नंतर कशें जालें म्हळ्यार 1995 म्हगेलो अण्णान मरण जाले नंतर हांव 1995 दोकून ह्या फिल्डांतू इंडिविज्युअल जावन आजीक एक 31-32 वर्स
काम हांव करता प्लस अन्ना वट एक 10-11 वर्स काम केलेलें अनुभव म्हाका आसा. तशें आमगेले एक 6-7 माती देखून वंश पारंपर्य जावन हें कल आयला म्हणून हांव सांगूक इच्छा पावता. खंडीत जावन म्हळ्यार तुमगेले 6-7 माती देखून तुमी केला म्हळ्यार वंश पारंपर्याचे एक खुशी तंत आसा म्हणून येता. तशें आसतना शिल्पकलेची तुमी वृत्ती जावन उबी घेतल्या तुमगेल्या जिवनाक, त्या कशी साध्य जालें तुमकां? एक्चुअली कशें म्हण म्हळ्यार हांव म्हगेलें कॉलेज एज्युकेशन जालें कुडलें एक्चुअली SI पोस्टा म्हणून हांव सिलेक्ट जालो. बट 95 हांव त्या फिल्डा वचूंक आशिल्लें एप्रिलांतू. बट 95 जनवरींत म्हगेलो आनो अंतर जाल्ले निमतीन म्हाका त्या फिल्ड कंप्लीट सोडका जावन ह्या फिल्डाची कंटिन्यू जावता जाल्यार अवकाश मेळ्ळो. म्हळ्यार सब इन्स्पेक्टर जावन वचका कोरका त्या एक काम म्हणजे तुमकां एक खुशी आसल्या जाल्यार अनिवार्य कारण म्हळ्यार आमगेले फूड देखून कोरून येयलें काम कोरका जाल्यार घरकडची परिस्थिती पुरा आलोचन करतना हेंच एक फिल्डांत कंटिन्यू करूं येता म्हणून आनी गांवतूल जालें आनी आमगेले लेखतल जालें पुराय ओत्तायाक कसं की त्या देवान कसं की एक बरयलेलें हें आशिल्लें ताचे प्रकार हांव ह्या फिल्डाक चॉयस केलें. 40 वर्ष देखून तुम्ही ह्या क्षेत्रांत अप्रतिम साधन केलेलं असं आता तुम्ही सांगताना कळता असं खंयची एक कारणा देखून ह्या क्षेत्राक आयल्यार वे तुमगेले एक प्रतिभेचे अनावरण ह्या क्षेत्रांत जावका आसलें म्हणलें की येतं. सो ह्या कला पयण कशें आसलें तुमगेले एक अनुभव एक 41 वर्स की 40 वर्स देखून तुम्ही काम करता आसाची तुमगेले कला पयणाचे एक अनुभव कशें आसलें म्हण सांगितवा? फस्ट अन्नान गेले आसतना हांव खाली तेन्ना मातयेचें मात्र काम करता आशिल्लो. 95 फस्ट स्टार्ट केल्लें. 95 फस्ट हांव इंडिविज्युअल जावन स्टार्ट केलें. ताजे फुडें अन्ना वट हेल्प मात करता आशिल्लो. 95 नंतर सगळी जबाबदारी म्हगेले माथ्यार आयली. एक्चुअली त्या टायमार लॅमिना इंडस्ट्रीज आनी मणिपाल फायनान्स ह्या 2 ग्रुपांत हांव एक 6 म्हयने थंय कामाचें मुखालो. ते काम वतना म्हाका कॅनरा बँकाचे गोपाल कामत म्हणून बंटवाळ गोपाल कामत म्हणून गोपाल कृष्ण कामत म्हणून आशिल्लो. तो हांव म्हणालो कारकळांत आमगेले शिल्पकले स्कूल स्टार्ट जाता तुका इंट्रस्ट आसल्यार तूं येवन हें कोर येता म्हणून म्हणालो. हांव म्हळ्यार आतां म्हाका येवच्याक ಸ್ವಲ್ಪ कश्ट जाता म्हळ्यार घरकड कोणें नाची म्हणून. बट जाल्यार म्हाका एक कसं म्हणून म्हळ्यार आतां हांव ह्या फिल्डांत येवन जाला आनी ह्या फिल्डांत तूं कंटिन्यू करता म्हणून जाल्यार म्हाका त्या एक चान्स कसं की देवान दिल्लेलें म्हणून लेखलें. आनी ಸ್ವಲ್ಪ कसं की ताजी आयडिया पुरो आशिल्ली. सान आसतना आमगेले देवस्थानाचे बंटवाळांत गोपुरान जातना आनंद म्हणून दक्षिणामुर्ती म्हणून व्हड हे आशिल्लो स्थपती तागेलो आनी एकलो मेन पळोवन घेतलो तागेलो भावच तो आनंद म्हणून. तागेलो वटू त्या देवस्थानाक गोपूर करतना वयर वचून बसून मुर्ती पळोवची तागेलो वटू येदे येदे ताजें टॅक्नीक कशें म्हणून आयकुचें पळोवचें त्या पुरो करता आशिल्लो. तशी ह्या फिल्डांत वपास हांव एक म्हगेल्या कसले सर्टिफिकेट्स आनी कसले ना ते करून हांव एक सर्टिफिकेट म्हाका मेळ्ळी म्हणून जाल्यार मागीर हांव म्हगेले जावन एक संस्था स्टार्ट करूं येत नवें म्हणून आलोचन करून म्हगेल्या अण्णाल्याक ह्या विशय हांव सांगतना तो हांव म्हणालो कसर रे फातराचे कसं कल्लू कुट्टी जेवचें वत म्हणून म्हणालो. म्हळ्यार एक्चुअली तांगेल मना कशें म्हळ्यार फुडें फातरा काम म्हणून म्हळ्यार एक रगड्याक काम करचें फातर कट करचें त्या म्हणून मात्र तांगेल मना म्हगेले मना तशें आशिल्लें. बट हांव तागेलो गोपाल कृष्ण कामतेलो वपास तेमगेले कसो विशय म्हूण म्हणटा ना हें कसं म्हणून म्हळ्यार एक संप्रदाय शिल्पकले व्हरून हाडचे खातीर कॅनरा बँकान एक सी कामाक करकुशल कर्मिಗಳ ತರಬೇತಿ संस्थे म्हणून कारकळांत मियारांत एक स्कूल ओपन करता आसाची. तांतो तूं शिल्पकला शिकून मुर्ती करता जाल्यार हें ट्रेनिंग 1.5 वर्सां ट्रेनिंग दिवन एक 6 मंथ्स एडवान्स कोर्स करतात आनी थंय शिकूं येता तूं तुका कितें म्हळ्यार मातयेचें गोत आशिल्लें म्हणून तुका तें सुलभ जेवचें पुरो म्हणून म्हणाल. तशें हांव त्या स्कुलाक घरकडच्या निमतान जायता म्हणून म्हळ्यार ती म्हगेले बाबाजी अन्नाल भयणी पूत आशिल्लो जनार्दन केणी आनी विठ्ठल केणी म्हणून तांणी ह्या विशयान तूं ಸ್ವಲ್ಪ म्हाका मस्त सपोर्ट केलेले. तो म्हळ्यार तूं त्या वचून शीक हेल्प जेवचें पुरो मुखार सुनू म्हणून म्हणटा ते हांव. बट त्या रेसिडेन्शियल कोर्स आशिल्लो थंय राबूक आशिल्लो. बट त्या कॅनरा बँकांत एक GM रमानंदन म्हणून आशिल्लो तो त्या हाजे ट्रस्टा डायरेक्टर जावन आशिल्लो. तागेले अशें विशय प्रस्ताव करतना जायता तुगेले खातीर एक स्पेशल परमिशन घेवन बँका देखून हांव दिवेस करयता म्हणून ताणें म्हाका त्या ट्रेनिंगाक जॉयन करूं जाल्लें. फस्ट कसं म्हणून म्हळ्यार त्या ट्रेनिंगांत आमकां मातयेचें फस्ट एक मॉडेल करचें मातयेन कशें करचें मुर्ती म्हणून म्हणटा म्हाका ते मातये फिल्ड गोत आशिल्ली म्हणून म्हाका ते सुलभ जावन म्हाका ते शिकूंक सुलभ जालें. ताजे नंतर मातये नंतर तांणी आमकां ताजे फुडें आमकां फस्ट ड्रॉइंग
हाका मेन इम्पॉर्टंट कसा म्हणून म्हळ्यार ड्रॉइंग. वय फस्ट शिल्पकला कोरता जाल्यार तुका ते एक ड्रॉइंगाचे तुका गोतना अशें जाल्यार तूं शिल्पकला करूं जायना. वय ते ड्रॉइंग तुका रेखाचित्र तुका इम्पॉर्टंट शिल्पकलेन तूं. खंडित तशे खातीर ते सुरेख त्या कोर्सान फस्ट एक 2 म्हयने आमकां ड्रॉइंग दिताची. ड्रॉइंग दिले नंतर मागीर मातयेर दिताची. ते केल्लें ड्रॉइंग तुका मॉडेल मातयेर कशें करता म्हणून ते मातयेर ड्रॉइंग जाले नंतर ताजे नंतर तुका रूख दिताची. म्हळ्यार एका पण तुका फास्ट पेट्टू मारूंक कश्ट जाता कळक सुरेख तुका स्लो पेट्टू कळक जाल्यार रुक्कार ಸ್ವಲ್ಪ स्लो तशें रुक्कार तुका ते मॉडेल तेंचे वापस तेंचे मॉडेल तुका रुक्कार दिताची. ताजे नंतर मागीर तुका शिलेची हें करताची. तेन्ना तुका ते फास्ट पेट्टू स्लो पेट्टू पुरो मार न्हू तुका कशें म्हणून तुका ते अंदाज जाता. ताजे नंतर तुका क्रमेण जावन तुका 3 म्हयने जाता ते एंड जाता आनी तुका मुर्ती करची तुगेले मटा एक पोजिशनां तुका हाडून त्या स्कुलान तर बयताची. तशें हांव आजी फस्ट कोणा धन्यवाद दिता म्हणून म्हळ्यार कॅनरा बँक इन्स्टिट्युशनाक आमकां एक आज एक क्षेत्रांत नांव करूंक हें केलें तशें कॅनरा बँक हांव प्रथम जावन तांकां एक धन्यवाद समर्पण करता. तशीच ह्या फिल्डांत म्हाका येवका जाल्यार सुरेख म्हगेलो गुरू जावन आशिल्लो म्हगेलो आरू. कित्याक म्हळ्यार हांव मातये काम कोरता म्हणून जाल्यार म्हाका मातये कामाक फस्ट मार्गदर्शन केलें म्हगेलो अन्नान. तशें म्हगेलो आनू म्हाका प्रथम गुरू आशिल्लो. तशें म्हगेलो अन्नाक हांव आजी आभार जावन आसा. कित्याक म्हळ्यार म्हाका आज ह्या फिल्डांत एक आज इतलें नांवां येवका म्हणून जाल्यार अन्नान केलेलें आनी आमगेल्या मालगड्यान केलेलें कशें की एक परिश्रमाचें फल म्हाका मेळ्ळां म्हळ्यार एक संतोश म्हाका आसा. खंडित मामा तुम्ही सांगची उतरांतू कळटा असं तुम्ही कितले तांकां आभार जावन आसाची म्हणून. तशी मामा शिल्पी जावच्याक आतां तुमी म्हणल्यार तुमी तरबेती घेतल्या थंय देखून तुमकां पळगुच्या साथ दिजल्ल्या म्हणून. तशी तरबेती आनी ताळमेळ म्हणची मुख्य जाता म्हूण हांव लेखता. सो तुमगेलो अनुभव कसो ना हाजे बगे. शिल्पकलेची म्हळ्यार एक कसा म्हळ्यार ताळमेळ प्लस कॉन्सन्ट्रेशन आनी तूं सगळे अशें कसा म्हणून म्हळ्यार तूं कितले ताळमेळ आसता कितलें कॉन्सन्ट्रेशन तूं करता तितलें त्या कामा वयर तुका हिडीत मेळटा. कित्याक म्हळ्यार एक ड्रॉइंग करतना जाल्यार तशीच तुका एक ताळमेळ आसल्यार तुका तें ड्रॉइंग करच्याक तेका एक बारीक हें जाता सहकार्य जाता. तशीच कॉन्सन्ट्रेशन तूं कितलें त्या आनी तूं कॉन्सन्ट्रेशन दवरता तितलें त्या कामान परफेक्शन मेळटा. तूं ಸ್ವಲ್ಪ एकडे तेकडे केलें म्हणून जाल्यार ते एक पीस गेलें म्हणून जाल्यार आतां देवस्थानाक प्रतिश्ठे मुर्ती म्हणून म्हळ्यार ते एक पीस गेलें म्हणून जाल्यार ते सगळे प्रॉडक्ट वेस्टच तूं केलेले. एक संपूर्ण एक काम एक शिलेर करते सगळे एक शिलेर करचे म्हणून तूं एक सान केते गेल्यार एक आतां तूं काम करतना एक बोट्टाचें एक पीस गेलें म्हणून जाल्यार ते आयाक प्रमाणाक तें उण जालें. मुर्ती करतना ताजें एक ताळमान म्हणून आसा त्या ताळमाना प्रकार करतना तें परफेक्शन येवका म्हणून जाल्यार तूं कॉन्सन्ट्रेशन थंय दवरल्यार मात्र तुका हें काम करूं साध्य जाता. तशी शिल्पी जावन तुमी आतां म्हणल्यार पत्रा काम विंगड तशीची रुक्काचे विंगड लोखंडाचे काम विंगड हे पुरो विंगड आसतना ताजे एक अनुभव विंगड आसता नवा. सो ताजी एक कसली माहिती दिवचें जाता की पळय पत्रा काम म्हणून म्हळ्यार आतां फातूर म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ म्हणटना कळटा हार्ड कळवा. पत्रा काम करचें एक स्टायल ಸ್ವಲ್ಪ विंगड म्हळ्यार नमून करचें पूर एकल्याक फस्ट ड्रॉइंग करूंका ड्रॉइंग करून ते ड्रॉइंग पात्रार जाल्यार पात्रार रुक्कार जाल्यार रुक्कारी मेटलाची स्टायल विंगडाची जाल्यार बट ताजेर ड्रॉइंग बरोवका सुरेख एक म्हणटा. ते ड्रॉइंग बरयले शिवाय खंयचेय तुगेलें काम करूं जायना. बट फातराच्या कामांत कशें म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ हार्ड पेट्टू चड आसता सुरेख मागीर फिनिशींग येतना स्मूथ हें करता जाता. कित्याक म्हळ्यार तूं फास्ट मारता गेल्यार त्या सुरे मारल्या म्हणके रफ काडचे म्हणके तूं फिनिशींग करूं जायना. रफ काडचे लेवल विंगड आसता. मागीर हात पुरा कशें जाला म्हळ्यार सुलभ आयला मॅशिन्स पुरो मस्त येयली निमतीन आवटलायन काडू पुराय मॅशीन कटिंग पुरा जातली निमतीन. आतां आवटलायन काडचें काम पुरा लेवल मट्ट करचें म्हणटा आमी सुरेख पातूर आसलें कुठल्या पातूर एक लेक आसना पातूर रावंड आसता. तो पातूर रावंड आशिल्लो मट्ट करून तें मॅशीन आतां पुरा कशें आयला म्हळ्यार मॅशीन आयला. तुका सुलभ बेरी वचून फॅक्टरी दिल्यार अमके सायजाचे पातूर म्हणून दिला ते आतां कट करून दिताची. फुडें पुरा कशें आशिल्लें म्हणून ह्या मॅशिनांनी मस्त ना आशिल्लें. फुडली शिल्पीन कशें म्हणून म्हळ्यार हातानच सगळो तो फातूर मट्ट करच्याकच एक ಸ್ವಲ್ಪ दिवस वताले. ताजे नंतर मागीर ताजेर ड्रॉइंग घालचें. तशी पात्राच्या कामाचें हें ಸ್ವಲ್ಪ वर्क हार्ड आनी तांकां फातरा कामान तूं धुळी हें तें पुरो काम करतना धुळी उपचे हें तें पुरो चड आसता. रुक्का कामाय तशीची बट रुक्का काम ಸ್ವಲ್ಪ कामाचे प्रोसिजर सेम बट पेट्टू ಸ್ವಲ್ಪ पुरो डिफरंट आसता. आतां रुक्काचे तूं पात्रार मारलें म्हणके रुक्कार मारल्यार रूख वेतून वचत तशी. बट मेटलाचें जे काम विंगड न्हू म्हणून मेटल कसं म्हणून म्हळ्यार तें एक शीट आसता
त्या शीट कशें म्हणून ताजें ड्रॉइंग घालून न्हू, ते शीट उलट दवरून न्हू, एक पंत पुगोवन वपास ते मेणार घालून वपास ते उलटा दवरून वपास मागशे दखून मारून त्या सायड कितले तुक उब्बू तग्गू पुरा पळोवन आमी हें करूंक येता. आनीक मेटलांत आनीक हें कशें म्हणून म्हळ्यार सुरेख मेणार मूर्ती करून ती मूर्ती कोण येतरी ताका हुत्ता माती आनी हें माती आनी विंगड 2-3 माती पुरा घालून ताका कवर करून ते मेण करगसून काडून ताजे नंतर एरक घालचें ताका म्हळ्यार मेटल करगसून उद्दा करून ते मेटल घालून ताजे नंतर मागीर ताका फिनिशींग दिवचें. त्या प्रोसेस विंगड. तशी सिमेंटाचें काम कशें म्हणून म्हळ्यार सगळे एक सुरेख स्केलेटन तूं लोखंडाचेर पट्टी बांदून ताजे नंतर ताका इट्टीगे पीस 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 जाय जाल्यार तशी शेपार हणसून ताजे नंतर भायर दखून सिमेंटान ताका स्ट्रक्चराचे कशी डिझायन येवका त्या डिझायन पुरो करचे, प्लस ताजी शेप ताजी भंगी ह्या पुरो कशें आसा त्या ताळमाना प्रकार त्या प्रोपोर्शनेट कशी येवका म्हणून पळोवन ताजें मार्कींग हें त्या पुरो करून तशी एक एक कामाक एक एक नमुने प्रोसेस आसा. बट पुराकय फस्ट मेथड एकच कशें म्हळ्यार ड्रॉइंग मात्र तुगेल्या मनान तूं ती मुर्ती कशी आसा म्हळ्यार तुगेल्या मनान तूं सुरे आसूं ती त्या मनान तुका मूर्ती असल्यार मात्र तूं तें काम जाता. आनी एक कसा म्हणून म्हळ्यार आमी त्या मुर्ती कोरका म्हणून जाल्यार फस्ट एक मध्यसूत्र घालूंक ते थंय दखून आमी डिवायडर दवरून ताजे कंप्लीट आयाचे आकाराचे ताळ मान आतां उदाहरण एक रामाल मुर्ती कोरका म्हणून जाल्यार दश ताळारी आमगेल्यान तो ताळमान म्हणून ताळ म्हणून म्हळ्यार पंचताळ सप्तताळ अष्टताळ नवताळ दशताळ तशी विंगड विंगड ताळ आसा. एक एक मुर्तीक आतां हनुमंतू तुमी पळोवन अशें पुरो ಸ್ವಲ್ಪ गुडो जावन गुळगुळी आसता. गणपती समज गुडी आसून थोरी आसता म्हणटा गणपतीक पंचताळारे गणपती काडताची, सप्तताळारे हनुमंत काडताची. तशी एक मनीस दिगू आसता आतां घुमट आनी परत दशताळार काडता त्या म्हळ्यार त्या समज अजानुभाव तशेंच रामू प्रोपोर्शनेट पळयतना एक भारी छंद आंगलोटू म्हणून म्हणटाची. तशें नवताळारे जेवा दशताळारे काडताची, तशी देवी पुरो अष्टताळार काडताची. तशी विंगड विंगड मुर्ती करतना विंगड विंगड मुर्तीक विंगड विंगड ताळ विंगड विंगड मान आसा. कसं आसल्यार ते तोंडा लेकारी घेवन मागीर वरलेलो पोर्शन पुरा त्या खंयचे नव ताळ यूज करताचे त्या ताळाक वांटून घालून त्या बॉडी प्रोपोर्शनेट काडून एक मनशान पळयतना एक मुर्ती म्हळ्यार कशें म्हणून म्हळ्यार तातूंत सौंदर्य आनी त्या मुर्तीची भावना त्या तातूंत कंप्लीट आयल्यार मात्र ती एक मुर्ती तुका पळयतना एक छंद दिसता. एक कल म्हणून म्हळ्यार कसं म्हणून म्हळ्यार जनाक सरळ जावन सुंदर जावन आनी अत्यंत सुलभ जावन ते पळोवच्याक सौंदर्य येवन ते भावना ते व्यक्त केल्यार आतां तुका डान्स करतना पळोवचें पडटा आनी ते विंगड विंगड हावभाव कशी हें करताची तेंचे हावभाव त्या नवरस ते आमच्या मुर्तींत आयल्यार ते पळयतल्याक ती मुर्ती एट्रॅक्शन ते मेळटा. तेन्ना पळयतनाच एक मुर्तींत तुका तूं म्हळ्यार म्हणकेची एक राबील बरी जाता म्हणून म्हणटा पळय तशें ती पळयतनाच एक त्या मुर्ती एट्रॅक्शन आमकां मेळका. ते हावभाव तांचो आयल्या मात्र ती मुर्ती मेळटा. ते हावभाव येवका म्हणून जाल्यार एक शिल्पील कॉन्सन्ट्रेशन कितलो आसूं का म्हणून म्हळ्यार आनी त्या तोंडार कशे नमुने एक हांस की त्या तोंडार एक लक्षण की ती मुर्ती लक्षण म्हणून आसा. त्या मुर्तीन तूं लक्षण येवका म्हणून जाल्यार ते ताजी त्या मुर्तीक जेवका जाल्यार एक ध्यान म्हणून आसता. त्या ध्यानांत त्या मुर्तीची सगळेची भावना त्या ध्यानांत आसता. त्या म्हळ्यार ती मुर्ती कशी आसूं का, ते कितलो हाता आसूं का, ते दोळ कितलो आसूं का, त्या ओंट कितलो आसूं का, ते आंग कितलो आसूं का, ते प्रती एक त्या ध्यान श्लोकांत विवरण आसता. एक ध्यान श्लोक ना अशी तूं मुर्ती करूंक जायना. त्या ध्यान श्लोका विवरणे प्रकार ते मुर्ती ड्रॉइंग जाता, त्या मुर्ती प्रकार ते मागीर मुर्ती केत्तन जाता. बट ते सगळ्याक तुगेलें कॉन्सन्ट्रेशन ते कॉन्सन्ट्रेशन करचें काम करता जाल्यार सुद्दां तुगेल्या माथ्यांत ती मुर्ती सगळी तुगेल्या माथ्यांत कशी आसता म्हणून तुगेल्या माथ्यांत बसून आसूं का. त्या म्हळ्यार तूं एक पंत आउटलायन काडून जाता मागीर तूं खंयचेय तुगेलें ड्रॉइंग तुगेल्या हाजे वयर मुर्ती वयर आसना. मागीर तूं वपास करतना 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 तें ड्रॉइंग त्या मुर्तीर बरोवचें तुगेलें काम आसता. म्हणटा त्या मुर्ती कशी आसा म्हणून तुगेलें माथ्या असल्यार मात्र तुगेलें त्या मुर्तीचे वयर ते भाव सौंदर्य व्यक्त जाता. विंगड विंगड देवस्थानांतू देवाला मूर्ती रचने करता आसत तुमी खंयचे
विचाराक तुमी महत्व दिवन कोरका जाता. आतां देवस्थानाचे म्हणटना आध्यात्माचे येवच्या पुरो. तो तुमी आतां सांगलें आमगेल मनान तूं ते मुर्ती येवका थंय ताजे चंदाय अशें पुरो, ताजे अळत अशें पुरो, ताजे भाव अशें पुरो, ते आमी मनांत घेवन तेके तुका जाता म्हणून. ते कशी तुमकां देवस्थानाचे काम आनी करतना साध्य जाता म्हूण सांगता वा? पळय देवस्थान म्हणून म्हळ्यार कसं म्हणून म्हळ्यार आत्मा आनी परमात्मा संबंध जेवन आशिल्लो तसले वय फील्ड आमगेल हांगा आत्मा आसा थंय परमात्मा आसा. खंडित. त्या दोन्ही संबंध लायक असल्या मात्र तुगेल्यान तूं आतां सांगिल्लें म्हणक्याचे आध्यात्माक तुका एक कसं की एक साधन मेळटा. म्हणटान तें आध्यात्मा साधन मेळका ती भितर आशिल्ली मुर्ती तशीच ती आसल्या मात्र तुका त्या हाजे वयर एक भावना येता. भावन येता वय. त्या भावने वयर तूं बसून तूं त्या देवा पांय पडतना तुगेल्यान तूं त्या सगळे एक तुका त्या आध्यात्मा सायडा वच्च्याक तुका एक हें दिता म्हणून म्हणटना त्या नवरस त्या मुर्तींत आसल्यार मात्र आतां फक्त तूं मुर्तीक तुका पळोवच्याक ती मुर्ती तुका पळयतना तुका नाका म्हणून दिसले तुगेल्यान तांचे खंयचे भावना तुका येना तातूंत. ताजे खातीर ते प्रत्येक मुर्तीन तूं आतां तुका खंयचे एक देवस्थानाचें आमकां कुडलें तुका सगळेची एक पण ते एक पॉझिटीव एनर्जी येवका म्हणून जाल्यार त्या देवस्थानात त्या देवाला एक मुर्ती वयर सानिध्य असल्या मात्र तुका एक ती एक एनर्जी मेळटा. ना म्हणून जाल्यार तुका ते तसले भावन तुका क्रिएट जायना. म्हणटना आमी केलेली ती मुर्ती तशी आसल्या मात्र आनी ती मुर्ती कशी आसूं का म्हणून म्हळ्यार आतां एक देवस्थान गर्भगृह असं म्हणून जाल्यार त्या गर्भगृहाच्या प्रमाणा प्रकार ती मुर्ती आसूं का. एक व्हड देवस्थान इतली सान मुर्ती असल्यार ते तुका हें दिसना. बट ताजे खातीर कसं म्हणून म्हळ्यार फुडें देखून आमगेले एक शास्त्रा प्रकार एक चौकट म्हणून ताका घालून घेतला. संप्रदाय म्हणून आसा. हे संप्रदाया प्रकार एक खंयचे देवस्थान आसूं का ताजे खंयचे ताळमान ताका ताळमान ताका आयू त्या आया ताका वेळ प्रत्येक एक एक देवस्थानाक एक एक आय म्हणून आसा. ध्वजायू, सिंहायू, ऋषभायू, गजायू तशीच मरणायू म्हणून तेव्हांय आसा. तशी खंयचे एक देवस्थान ते आया आसतना आया प्रकार घेतना एक ते मुर्ती केलो हाजेर कशें म्हळ्यार मुर्ती दखून लॅक घेवन देवस्थान करताची केलो देवस्थाना समजावन मुर्ती कोरपा जाता. तशें त्या आया प्रकार एक देवस्थान जातना थंय ऑटोमॅटीक जावन ते सौंदर्य त्या देवस्थानान तूं येताना जनाक एट्रॅक्शन जाता. एट्रॅक्शन जालेल्या पेट्टाक ते भावन थंय व्यक्त जाता. ते भावन व्यक्त जालें तेन्ना मात्र तुमकां साधन करतले अनेक कोण एकल्याक आध्यात्मा साधन करतल्याक आनी आयिल्ल्या जनाक तांगेल ते एक हें सिद्ध जाता. म्हळ्यार ते एक एनर्जी येवका म्हूण जाल्यार शिल्पकलेल देखून एक शिल्पी देखून साध्यत आसा. तशीच सदाशिव मामाक प्रशस्ती पुरस्कारो गौरवो मस्त मेळ्ळेलो आसा. जनाल मोग संपादन केलेलो आसा तुमी. हाजे बागी तुमगेले एक अनुभव सांगीत वा? प्रशस्ती म्हणून म्हळ्यार कशें म्हणून म्हळ्यार आमी केलेलें काम गुरुतीसून ताणें एक दिलेली केलो प्रशस्ती आसता. ಕೆಲವು ಕಡೆನ आत्ता पुरो कशें जाला म्हळ्यार अप्लाय कोरका जाला. आतां दिवसांत कशें आसा म्हूण म्हळ्यार आमी सोदून वचूका तसल परिस्थिती राबल्या. बट एक्चुअली कशें म्हूण म्हळ्यार आमकां सोदून दिल्या चांग आशिल्लें म्हणून आमगेलो अभिप्राय. बट आयच्या दिवसां तशें वचना मागीर केलो व्यापार टायप राबला प्रशस्ती म्हणून म्हळ्यार तुमकां फोन येता केलो जनालो हें प्रशस्ती आसता ताका अप्लाय करा इतलें दुड्ड दिया तितलें दुड्ड दिया म्हणून. म्हगेलो प्रकार कशें म्हणून म्हळ्यार केल्लें साधनेक एक सोदून दिल्यार उत्तम म्हणून म्हगेलो अभिप्राय. तशें ह्या पंत म्हाका कर्नाटक शिल्पकला अकादमीन शिल्पश्री अवॉर्ड दिला. ते तांणी 3 टर्म दखून तांगेले अध्यक्ष येवन आमगेले हांगा इन्स्पेक्शन करून आमी काम खंयच्या फिल्डांत काम करता त्या फिल्डांत प्रत्येक कडेन तांणी तांगेले विंगड निर्देशक आसात तांगेल्यान तांणी पुराय येवन आमगेलें काम पळोवन तें काम तांणी इन्स्पेक्शन करून ताजे वयर आमकां ते शिल्पश्री प्रशस्ती तांणी दिल्या. बारीक खुशी आसा. शिल्पश्री प्रशस्ती मेळ जाल्ला ह्या वर्स तुमकां मेळ्ळलें आसा ताका मी अभिनंदन सांगता सच मामा. तशीच ह्या पुरा प्रशस्ती घेवच्या अशें पुरो अथवा तुमगेले इतलो वर्साचें काम करच्याक मुख्य तुमकां एक बॅकबोन सपोर्ट म्हूण एक आसता. ते कुटुंबाचे सहकारू मुख्य जावन आसता. तुमकां तुमगेले कुटुंबा सहकारू कशें मेळ्ळें म्हूण सांगीत? तेंच सांगलें फस्ट 1995 तुमगेले अन्नान गेल्ले कुडले म्हगेले अन्नाल भयणीले 2 जण चेडूं आशिल्लीं तांणी म्हगेले अन्ना वटू ಸ್ವಲ್ಪ काम करता जनार्दन केणी आनी लक्ष्मी विठ्ठल केणी म्हणून तांणी म्हाका ह्या फिल्डांत येवच्याक प्लस म्हगेले अण्णा तांणी फस्ट म्हाका सहकार दिला. प्लस गांवतल्यान मस्त रितीर तूं ह्या फिल्ड सोडून वचचें नज म्हणून केल्ले निमतीन हांव ह्या क्षेत्रांत येवच्याक सहकार दिलो. प्लस खाली बायतूल आसल्या पावना आमगेले घरकडचे म्हगेले अम्मा म्हगेले अक्का म्हगेले बायल
मेन जावन पुरा जाके आमगेल बायला आनी म्हगेल धुव तांगेल सहकार जावू का इथं म्हणून म्हळ्यार आमी सगळो दिवस ह्या फिल्डांत भायरी भोंवन अशें खंडित आतां एक ऑर्डर आयल्या म्हणून म्हळ्यार आमी भायर वचूं का वय थंय वचून 2-3 दिवस राबू का प्लस एक देवस्थान म्हळ्यार 1 वर्स 2 वर्स वता थंय तातावळ वचूं का वय म्हणटना आमी घरकाड आसनाची घरकाड नातील तेन्ना तेंचे घरकाडच्या सहकार आमकां मस्त जावकार पडटा वय तशें म्हणून ह्या सगळे कामाक म्हाका घरकडच्याले गांवतोल्याल पर मस्त सहकार मेळ्ळा मामा तशीची आत्ताचे एक युवा जनांक कसन आसा तांणी शिल्पकले येवचे जाल्यार तांकां मलगड जावन तुमी तुमगेले एक अनुभवा उत्तर तशीची आकाशवाणी श्रोतृवर्गांक तुमी कसन सांगूक आश पावताची आमगेले GSB समाजांत फस्ट जावन सांगचें म्हण जाल्यार एट प्रेजेंट पोजिशनार आत्तां आमचे गेल्लांत दोग जाण शिल्पी अशे ओहो एक कारकळांत तुमकां तशें परत फेमस रेंजाळ गोपाल कृष्ण शेणै म्हणून तांगेल फॅमिलीचे आनीक आमगेल फॅमिलीचे बस्ती आमगेल फॅमिलीचे दोन मागीर फुडें गायतोंडे फॅमिली म्हणून एक आशिल्ले म्हणून हांव आयकलां तांणी शिल्पकलेंत फस्ट आशिल्लीची म्हणून हांव आयकलां तशें आत्तां फिल्डांत तशे दोग जाण आमचे गेल्लांत आजचे दिवसांत ह्या केलो जनाल मनांत कशें आसा म्हळ्यार हांव फस्ट काम करतना म्हगेले एक दोग जन कसं मारे माती चिल्डूची मातयेर रांदचे म्हूण म्हणटना कसं एक नमोने ते हें म्हूण केलो जनाले अभिप्राय बट ते काम करतना मेळची एक खुशी बट ते जनान तुका गुर्तिसूंक आतां तुका फॉर एग्जाम्पल म्हणचें म्हण जाल्यार आतां सगळे आमगेल्या देशांत तूं रामाल मूर्ती अरुण योगीराजान केल्ले आज ताका कितले नमुन्याचे एक जन रेस्पेक्ट दिताची म्हणून ह्या क्षेत्रांत ताका मात कळत ते तशीची त्या जनान तांकां दिवचे एक रेस्पेक्ट आसा मोग गौरव आसा पळय ते मेळटना मात ते ताजे आनंद मेळचे खंडित तुमगेल्यान तो कल कोणालांत आसा म्हण केन्नाय कोणाकय सांगूं जायना एक सांज चेडू आज आमी टीव्हीर पळोवच्या पुरोचे एक सांज चेडवालान तूं ते म्युजिकाची की अंतू तांतू पळयतना 5-6 वर्स चेडवान ते पद्य म्हणची की तांगेल प्रतिभे आज फुडें तांगेल प्रतिभे दाखोवच्याक खंयचे वेदीक ना आशिल्ले जाल्यार आयच्या दिवसांत तुका तुगेल प्रतिभे दाखोवच्याक मस्त नमुने वेदीक आसा खंडित तूं ह्या फिल्डांत खंयचे हें म्हणणे खंयचे आर्ट फिल्डांत तूं तुगेले आशिल्ले प्रतिभे हाजी भायर काडूंक मस्त चॅनल्स आसा मिडिया आसा पुरा तुगेले प्रतिभे भायर काडचे आसता तर शिकतल्यांक शिकचें म्हण जाल्यार आयच्या दिवसाक शिल्पकले स्कूल आसाची प्रत्येक स्कुलांत तुका लायक नमुने ट्रेनींग दिताची लायक शिकून व्हड शिल्पी जावचो जाल्यार अवकाश हाजी मस्त जाणां आसा ते मात्र तांणी ते तांगेले प्रतिभे भायर काडल्यार मात्र ते मेळटा अवकाश तांणी घेतल्यार चांग आसा तशेंच मुखार सुद्दां येतल्यांक नेक्स्ट लायक चान्स स्कोप आसा म्हणून म्हगेले अभिप्राय आजी सदाशिव शणै ममन शिल्पश्री प्रशस्ती घेवन शिल्पी बस्ती सदाशिव शणै म्हणून जनाल मनांत बयसिल आसात तुमी दवाल कामय करता आसाची आध्यात्मा दखून एक दवाल मूर्ती करच्याकय तुमी मस्त तांचो कॉन्सन्ट्रेशन जेवो ताजे पेशन्स जेवो ते तुमकां देवान दिलेले आसा तुमगेले दखून देव मस्त काम करूसून घेता आसा म्हणजे खुशी तुमकां आसा तुमी तशीची आमगेल्या समाजाच्यान तूं कोणेय आयल्यारी आनीकय मस्त जनान हें एक शिल्पकले क्षेत्राक येवका म्हणचे एक तुमी सांगिल्लें आसा इतली पुरा माहिती तुमी दिलेली आसा तशें आसतना आयच्या कार्यक्रमांत येवन तुमी तुमगेले जीवन अनुभव आमगेलो वांटून घेतिलाक तुमकां अनंत अनंत धन्यवाद मामा ह्या क्षेत्रांत येवन म्हाका देवान आजीक लायक एक नांव की करच्या साधन करच्याक एक अवकाश की दिला तशी हांव म्हगेले कुलदेव की म्हगेले ग्रामदेव की वेंकटरमणा की हांव ताणें म्हाका सेवा करता आसलो भाग्य दिवच्या खातीर हांव सगळ्यांकय आभार जावन आसा म्हणून सांगूक इच्छा भावता धन्यवाद मामा एदोळताय तुमी कोंकणी कार्यक्रमांतू बंटवाळाच्या बस्ती सदाशिव शणै हांगेल संघात उल्लाप आयकलेंची उल्लाप चलायसून दिलेले स्नेहा विनोद पै हांगाक आकाशवाणी मंगळूरू केंद्राचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जाता नमस्कारो.